आंघोळ वगैरे केली, निवांत देवाची पूजा करून घेतली. पण किचन माझं वाट बघत होतं. किचनमध्ये गेले आणि फ्रीज उघडून बघितलं तर फ्रीजमध्ये रात्री गरम करत ठेवलं दूध होतं. त्याला मस्त अशी साय आली होती. ती साय काढून घेतली. तुम्हीही असं करता का साईपासून घरी तूप? मी तर घरीच तयार करते, मला घरचं तूप जास्त आवडतं. त्यानंतर मी चहा टाकला, चहा आणि दूध पण गरम करत ठेवलं. निवांत असा खिडकीपाशी जाऊन चहा घेतला. चहा जरी निवांत घेतला असला तरी बाकीची कामं पडलेलीच होती. मग काय घेतली कामं कराय. कढीपत्ता निवडून ठेवला आणि पीठ मळायला घेतलं. माझी आई नेहमी म्हणायची, हाताने नाही ग पीठ ना मनगटीने मळायचं असतं. तिचे बोल आठवले, तिची आठवणच आली. एवढ्यात लेकरू माझं उठून बसलं होतं. मग तिला लगेचच किचनवरती बसवलं, कारण मम्मी जे काम करते ना ते तिला करायचंच असतं. मग ते एक्स्ट्राचं लाटणं होतं ते दिलं हातामध्ये आणि थोडासा कणकीचं गोळा दिला. तर तिने लगेच माझ्यासारखी चपाती लाटत होती. किती लेकरांना कळतं ना. त्यानंतर मग चपात्या वगैरे करून घेतल्या. मग लीला खेळत होती, त्यामुळे पटकन भांडी मांडणीला लावून घेतली आणि भांडी मांडणीला लावून झाली की भांडी घासायला घेतली. भांडी वगैरे घासून किचन स्वच्छ केलं ना, हे कुठं मला घरातली कामं झाल्यासारखी वाटतात. कारण किचनवरती पसारा ठेवला ना अजिबात मन लागत नाही माझं कुठं, आणि खूप राडा वाटतो. मग पटापट भांडी वगैरे घासली आणि लगेच ती खेळते. तर म्हणलं चला, झाडू राहिला होता तो पण मारायला घेतला. झाडू वगैरे मारून घेतला. असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत आहेत का नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.